नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी आलो आहे शेतात. आणि हे बघा, आपण जी काल हे लावली होती स्प्रिंकलरचा टप्पा जो लावला होता, स्प्रिंकलरची लाईन, ती बघा कशी सुरू आहे. हे आहे. आणि या बाजूला आपली पराठी होती, तुम्ही बघितली असेल. पराठी आपण काढलेली आहे. या ठिकाणी 16 क्विंटल 10 किलो असा कापूस झालेला आहे या 1.25 एकरात. बघा, हे इथून ते तिथपर्यंत असं क्षेत्र आहे. असं क्षेत्र आहे आपलं. हे 1.25 एकराचं क्षेत्र आहे आणि आपल्याला त्या लिंबापर्यंतच फक्त तुम्हाला दिसत असेल, सध्या नसेल दिसत सूर्यामुळं. तर त्या लिंबाच्या क्षेत्रापर्यंत म्हणजे 1 एकरमध्ये आपल्याला तीळ पेरायचं आहे. मागच्या वेळेस 2.5 एकराचा होता, यावेळेस जागा नाही आहे आपल्याकडे त्याच्यामुळं. आणि हे क्षेत्र आमच्या मोठ्या भावाचं, पाटलाचं आहे, पोलीस पाटील, त्यांचं आहे हे तुरीचं क्षेत्र. आपण यामध्ये 1 एकरात तिळाची लागवड करणार आहोत. मागच्या वर्षी आपल्याला 2.5 एकरामध्ये 10.5 क्विंटल तीळ झाला आहे आणि यंदा पण आपण तीळ लावणार आहे. मित्रहो, उन्हाळी तीळ चांगल्या प्रकारचा आहे. म्हणजे आपल्याला फक्त थोडीशी राखण करावी लागते आणि उन्हाळ्यात थोडासा त्रास होतो. परंतु पुढच्या सीझनसाठी, पुढच्या खरीप पिकासाठी आपल्याला आपल्या खिशात पैसे खेळते राहतात. त्याच्यामुळं ते पीक, तीळ हे पीक चांगलं आहे आणि कमी पैशात येते. मागच्या वेळेस मी वेस्टर्न अकरा हा तीळ लावलेला होता. ही जात वेस्टर्न अकरा खूप चांगली जात आहे. मागच्या वर्षी 51,000 रुपये खर्च आणि 1.25 लाखाचं मला उत्पन्न झालं या ठिकाणी. फक्त असं आहे, मेहनत करायची तयारी ठेवा. पाणी जर असेल तर नक्कीच लावा. कारण हे बघा, आपण शनिवारी, आपल्या सुट्टीच्या दिवशी शनिवारी आपण याची म्हणजे यामध्ये निपास मारून घेतली. अजून 2-4 दिवस ठेवूया. हे जे आहे फणं, याला वाळू देऊ आणि नंतर लगेच उचलायचे, लगेच पेटवायचे. अशा प्रकारे आपण यांचा कार्यक्रम करूयात. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.